कर्नल अभय पटवर्धन सर आपल्यासोबत आहे. सर, आज इस्रायलने हल्ला केला इराणवर, कसं पाहता? मिडल ईस्टमध्ये परत एकदा तणावाची परिस्थिती. मिडल ईस्ट सध्या पेटत आहे. खरं म्हणजे या रविवारी म्हणजे परवा अमेरिका आणि इराणमध्ये न्यूक्लिअर प्रोलिफरेशनवर आणि न्यूक्लिअर रिस्ट्रिक्शनवर बैठक होणार होती. ती बैठक आता याच्यानंतर बहुतेक होणार नाही. इस्रायलनी हा एक स्टेप घेतलेली आहे की त्यांना वाटलं की हे जी वार्ता आहे ही निष्फळ होणार आहे त्यांचा अंदाज असल्यामुळे त्यांनी इराणवर ऑलरेडी हल्ला केलेला आहे. इराणवर त्यांच्या जवळपास 30 विमानांनी हल्ला केलेला आहे आणि काही त्याच्यामध्ये अटॅक करणारी विमानं होती आणि काही त्याच्यामध्ये सपोर्ट करणारी विमानं होती. त्यांनी सांगितलेलं आहे की इनिशियल डॅमेज त्यांना झालेला आहे. इराण रिव्होल्युशनरी गार्डचे 4 उच्च अधिकारी मारले गेले आहेत. त्याच्यामध्ये 2 न्यूक्लिअर सायंटिस्ट मारले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये एक न्यूक्लिअर फॅसिलिटी जिथे एनरिचमेंट होतं न्यूक्लिअरचं नांझनमध्ये ती डिस्ट्रॉय झालेली आहे. त्याच्यानंतर अझरबैजानमधल्या 3 मिलिटरी साईट्स, त्याच्यानंतर नफासामधल्या 2 न्यूक्लिअर साईट्स आणि तेहरानमधली 3 साईट्स, अशा यांनी एकंदर 10 साईट्सवर हल्ला केल्याचा सध्या समोर येत आहे. सर, याला इराणकडनंही प्रत्युत्तर देईल आणि एक्सलेट अजून जास्त होण्याची भीती आहे. त्याला इराण प्रत्युत्तर देणारच आहे, कारण खोमेनींनी सांगितलेलं आहे की याला उत्तर दिलं जाईल आणि ते इतकं भयंकर असेल की जे इस्रायल कधी याच्याबद्दल कल्पनाही केली नसेल. पण एक गोष्ट मात्र याच्यामध्ये झालेली आहे की अमेरिकेने यातनं आपला हात काढून घेतलेला आहे. अमेरिकन जे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहेत आणि सेक्रेटरी ऑफ डिफेन्स आहेत त्या दोघांनी हे म्हटलेलं आहे की याला आमचा पाठिंबा नव्हता, आम्हाला कन्सल्ट न करता हे करण्यात आलेलं आहे. पण असं असू शकत नाही, कारण इस्रायलमधनं निघालेली विमानं इराणमध्ये पोहोचायकरता सिरियावरनं यावी लागतात आणि सिरियाला बंद म्हणजे सिरियाची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे तिला न्यूट्रलाइज करण्याचा जो काम आहे ते अमेरिका आणि इस्रायल दोघं मिळून करू शकतात, एकटे इस्रायल नाही करू शकत. सर, जागतिक काय परिणाम होतील? आणि इराणने पण यापूर्वी इशारा दिलेला होता, काही तिथल्या स्थानिक आखाती देशांच्या असोत मिडल ईस्टच्या दहशतवादी संघटना इराणचा पाठिंबा असल्याचा इस्रायलकडनं आरोप होत असतो आणि काही मालवाहतुकीच्या दृष्टीने पण परिणाम होऊ शकतो जागतिक स्तरावर. इस्रायल 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. इस्रायलनी कुठल्याही ऑइल रिफायनरीवर हल्ला केलेला नाही आहे. त्यांच्या सगळ्या 12च्या 12 ऑइल रिफायनरी ज्या आहेत त्या कॉन्स्टंटली चालू आहेत. त्यामुळे ऑइल उत्पादन कमी झालेलं नाही आहे. पण तरीसुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ऑइलचे जे दर आहेत ते जवळपास 12 ते 13% वर गेलेले आहेत. याचा अर्थ असा की पुढे जर युद्ध पेटलं आणि इराणने जर इस्रायलवर हल्ला केला आणि जर त्यांनी अमेरिकेच्या बेसेसवर किंवा अमेरिकन लोकांवर हल्ला केला तर तिथे मोठं युद्ध भडकू शकतं आणि मग तेलाच्या वाहतुकीवर याचा परिणाम निश्चितच होईल. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.